तर ज्याले पण पनीर आवडत असेल ना त्यांच्यासाठी एक नंबर अशी रेसिपी लिहून मी पनीर मोमोज रेसिपी जी एकदम लवकर बनेस आणि ज्याला पनीर आवडत असेल त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट रेसिपी आहे. तर पनीर मोमोज बनवासाठी ना सगळ्यात पहिले मैदा लावा ना, जिथलं आपले मोमोज बनवणं त्याप्रमाणे मैदा लावा ना, त्यांना मीठ टाका ना, मीठ टाकी त्याला मिक्स कर लेवा ना, मीठले त्यांना थोडं थोडं पाणी टाकीशन तिले डो तयार कर लेवा ना, म्हणजे पीठ भिजी लेवा ना. पीठ असं कडक पण नको जास्त नरम पण असं भिजाणं. पीठ भिजी होई ना थोडं तेल लावा ना, परत एकदम मसळ लेवा ना आणि गोळा बनायशन झाकी ठी द्यावा ना साईडले, जेणेकरून ते मुरायचं असतं. नंतर पनीर लिहिणे 50 रुपयाने पनीर लिहिलं तर मी त्याला मोके मोके करली ना, त्यानंतर त्यांना काळी मिरी पावडर टाका, थोडा गरम मसाला टाका, त्यानंतर पेरी पेरी मसाला टाका, अशीन नशीन नाही बी टाका तरी चालेल. त्यानंतर मीठ टाका स्वादनुसार, सगळं मिक्स कर लेवा ना. त्यानंतर शेजवान चटणी टाकी, तिखटसाठी मी थोडंसं तिखट बी टाकले आवडत टाका. सगळं मिक्स करली ना, सगळं मिक्स करी होईना त्यानं कोथिंबीर टाकी बारीक चिरीशीन तिली पण मिक्स करली ना. त्यानंतर थोडीशी शिमला मिरची, थोडासा लसूण, थोडासा कांदा त्याला बारीक कापिली ना, ते बारीक होईना ते स्टफिंग मग टाकी देवा ना पनीरनं, सगळं मिक्स कर लेवा ना. हे स्टफिंग रेडी आहे. थोडं मी तेल ना फ्राय करलेस, थोडं तैल असेल तेलमा म्हणजे तैल लेवा म्हणजे थोडंसं तेल टाका ना कढईमा, थोडं फ्राय कर लेवा ना, थंड होऊ द्यावा ना. मला तशी आवडत, मला कच्ची स्टफिंग नाही आवडत. त्यानंतर एक गोळाली ना मी तेल लाटली ना, जसं बारीक पण लाटान नाही जेणेकरून ते मोमोजला फाटतस. त्यानंतर स्टफिंग भरा त्यांना आणि मोमोजला आकार दे द्यावा. जसं मी आकार दे राहून तसं तुम्ही व्हिडिओमध्ये देखू शकतास त्याप्रमाणे दे द्यावा ना. 2 चिमटे लेवा ना, त्या 2 चिमट्याला परत 1 चिमटी लेवा आणि पुढे ढकला. परत मागे चिमटीला परत पुढे ढकला, मागे चिमटीला आजूबाजूला मागे चिमटीला पुढे ढकला, आजूबाजूला मागे चिमटीला पुढे ढकला. असं करत करत शेवटनं टोकावर ना त्यानं तोंड दाबी द्यावा ना. होय ना. त्यानंतर असं सगळं मी मोमोज करली ना तयार, देखू शकतस मजा ना करून एक नंबर. त्यानंतर कढई लेवा, त्यानं पाणी टाका, वरतून गाळणी ठेवा, तेल लावा गाळ भरपूर असं जेणेकरून चिपकल. एक सगळा मस्त ठेवा ना. त्याला वर लायली ना, झाकी 15 मिनिटसाठी बारीक गॅस स्टीम करली ना, वरतून कोथिंबीर टाकायची. मोमोज रेडी आहेत. तुमले जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराशिवाय अजिबात जाऊ नका. मी अशीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. तुम्हाला रेसिपी आवडली की नाही आवडली नक्की नक्की कमेंट करा. चला भेटू नेक्स्ट रेसिपीमा.